ओके. तर आज आपण काय करणार आहोत, तर एक नवीन ट्रिक बघणार आहोत वैदिक मॅथ मधली. ओके. तर स्क्वेअर कसा करायचा हे आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये बघणार आहोत. आता त्याच्यासाठी काय ट्रिक मध्ये काय आहे बघा, तर समजा आपल्याला 98 चा स्क्वेअर करायचा आहे. ओके. तर याच्यामध्ये काय सांगा, तर 8 चा स्क्वेअर आपल्याला माहित असतो. ओके. 8 चा स्क्वेअर काय असतो सांगा, आपण जर बघितलं 8 चा स्क्वेअर तर काय असतो 64 असतो, बरोबर आहे. तर मी काय करणार सांगा, इथे मी 64 लिहितो पहिल्यांदा. इथे 8 चा स्क्वेअर आपला काय येतो सांगा 64 आहे. ओके. आणि मी काय करणार, 9 किती वेळा आहे तिथे 98 मध्ये 9 किती वेळा आहे, एक वेळा आहे. मग दोघांच्या मध्ये मी एक शून्य लिहिणार आहे आणि 96 च्या अगोदर सुद्धा एक काय करणार आहे 9 लिहिणार. हा त्याचा काय आला सांगा स्क्वेअर झाला. ओके. हे आपलं काय झालं सांगा 98 चा स्क्वेअर. ओके. नंतर मला काय करायचंय समजा, की आपल्याला करायचं आहे की 998 चा स्क्वेअर आहे. इथे बघा, इथे काय काय सांगा शेवटी 8 आहे आणि बाकी सगळे 9 आहे. तर त्याच्यासाठी ही ट्रिक लागू पडणार आहे. परत इथे लक्षात घ्या, शेवटचं डिजिट हे काय असायला पाहिजे 8 असायला पाहिजे आणि बाकीचे नंबर्स आहेत ते सगळे 9 असायला पाहिजे. ओके. आता इथे काय मी काय करतो, परत एकदा 64 करतो. ओके. 64 केल्यानंतर 9 किती वेळा आहे, 2 वेळा आहे. मग मी काय करणार, इथे 2 वेळा शून्य लिहिणार. ओके. आणि त्याच्यानंतर काय करणार, 6च्या अगोदर 2 वेळा काय करणार आहे 9 लिहिणार. हा त्याचा काय झाला समजा स्क्वेअर झाला. क्लिअर. एकदम एकदम इझी आहे. ओके. नंतर आपण काय करूया पुढचा, आता तो तुम्ही इझिली करू शकाल, कॅल्क्युलेटरची पण आपल्याला गरज नाही. आता इथे किती वेळा आहे 999 3 वेळा आहे. पहिल्यांदा मी काय करणार सांगा 64 लिहिणार, त्या दोघांच्या मध्ये किती वेळा 9 आहे 3 वेळा आहेत. मग दोघांच्या मध्ये मी 3 शून्य लिहिणार आणि 6च्या अगोदर 3 वेळा काय लिहिणार सांगा 999. ओके. हा आपला काय झाला सांगा त्याचा स्क्वेअर झाला. ओके. कॅल्क्युलेटरच्या पेक्षा सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे एकदम स्पीड मध्ये तुम्ही काय करू शकता, काढू शकता. आता मी काढायच्या अगोदर तुम्हीच काढायच्या अगोदर त्याचा स्क्वेअर आहे ना, तो आधी तुम्हीच काढा. मी दाखवायच्या अगोदर तुम्ही रेडी असायला पाहिजे. मी काय करणार 64 लिहिणार, 8चा स्क्वेअर 64 येतो. 9 किती वेळा आहे 4 वेळा आहे. मग मी काय करणार आहे 1 2 3 4, 1 2 3 4 आणि 6च्या अगोदर मी काय करणार 4 वेळा 9 लिहिणार, 1 2 3 4. हे त्याचं काय झालं सांगा आन्सर झालं. नंतर नेक्स्ट हे पण तुम्ही काढू शकाल बघा इझिली. आता ट्रिक नक्की समजली असेल. मी काय करणार 8चा स्क्वेअर लिहिणार, त्याच्यामध्ये मला किती काय शून्य, तर किती वेळा आहेत सांगा 5 वेळा आहेत. मग मी काय करणार 1 2 3 4 5 आणि 6च्या अगोदर मी काय करणार 5 वेळा 9 9 1 2 3 4 5 1 2 3 4 5 5. ओके. त्याचं पण बघा, आता तुम्ही काढू शकाल, इझिली काढू शकाल. ओके. 64 लिहायचं, 8चा स्क्वेअर 64, 9 किती वेळा आहेत 1 2 3 4 5 6. मग मी काय करणार 1 2 3 4 5 6 आणि 9 किती वेळा लिहिणार 1 2 3 4 5 6. ओके. हे आपलं झालं. ही ट्रिक आहे ना, ती काय करू चालू शकते सांगा, म्हणजे मॅक्झिमम 9 डिजिट साठी चालू शकते. आता इथे बघा 1 2 3 7 डिजिट झाले, म्हणजे आणि जर आपण 2 9 वापरले तर त्याच्यासाठी ट्रिक काय करू शकेल, चालू शकेल. ओके. आणि एक आपण ट्रिक बघूया. आता समजा शेवटी समजा 7 असेल, मी जी ट्रिक सांगतोय ना, ती फक्त शेवटी 7 8 किंवा 9 असेल तरच चालणार आहे, 6 साठी नाही चालणार. ओके. तर मी काय करतोय इथे बघा, मग सारखंच मी काय करणार आहे 7चा स्क्वेअर लिहिणार आहे. मग अशा 8चा स्क्वेअर लिहित होता, आता मी 7चा स्क्वेअर लिहिणार आहे. 9 किती वेळा आहे 1 वेळा आहे. मग मी काय करणार 1 वेळा शून्य लिहिणार आणि 1 वेळा काय लिहिणार 4च्या अगोदर 9 लिहिणार. ओके. दुसरं बघा, इथे किती वेळा आहेत सांगा, पहिल्यांदा मी काय करणार 49 लिहिणार. 9 किती वेळा आहे 2 वेळा आहे. मग 2 वेळा काय करणार हे करणार आणि इथे काय करणार 2 वेळा काय करणार 99 लिहिणार. ओके. इथे काय करणार 49 किती वेळा आहेत 9 आहे 3 वेळा आहेत. मग मी काय करणार 1 2 3 आणि 9 किती वेळा लिहिणार मी 3 वेळा 1 2. सिंपल आहे. ओके. पुढची आता मला सांगायची बहुतेक गरज नाही पडणार, बरोबर. तुम्ही पण काढू शकाल. पहिल्यांदा काय करायचं 7चा स्क्वेअर 49 येतो. 9 किती वेळात आहे 4 वेळा आहे. 1 2 3 4 आहे. इथे 9 किती वेळा लिहिणार 1 2 3 4. ओके. दोघांच्या मध्ये आपल्याला काय घ्यावं लागतो
शून्य लिहावं लागतं. ओके, 0. 49 किती वेळात आहेत? 5 वेळा. मग मी काय करणार? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. ओके. नंतर नेक्स्ट 49 किती वेळात आहेत? 9. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. आणि परत आपण काय करणार आहे? 4च्या अगोदर 1 2 3 4 5 6. हे त्याचं काय झालं सांगा? आन्सर. क्लिअर? एकदम एकदम सिंपल आहे. ही ट्रिक तुम्ही काय करू शकता? 9 साठी सुद्धा चालू शकता, पण ते तुम्ही होमवर्क म्हणून घ्यायचं आहे. ओके.